नमस्कार, मराठी एक्वेरियम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अनिकेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण विदाऊट ऑक्सिजनच्या खूप फिशेसवरती व्हिडिओज बघितल्यात माझ्या. खूप व्हिडिओज बनवल्या मी आतापर्यंत विदाऊट ऑक्सिजनच्या फिशेसवरती. ज्याच्यामध्ये स्मॉल साईज, मीडियम साईज आणि बिग साईजचे पण फिशेस होते. जसं की गप्पी व्हरायटी, प्लॅटी व्हरायटी, मॉली व्हरायटी अशा अनेक फिशेस आहेत. तुम्ही त्या व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येऊन बघू शकता. देन जसं की मी सांगितलं होतं, आता आपण ऑक्सिजनच्या फिशेसमध्ये ट्रान्सफर होणार आहोत. ऑक्सिजनच्या फिशेसबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी माझ्या काही व्हिडिओज येतील ज्या असतील एल्गी इटर्सवरती. एल्गी इटर्समध्ये कोणते कोणते एल्गी इटर्स आहेत जे इझिली आपल्याला कुठूनही अवेलेबल होतील आणि आपण बेस्ट आहेत ते एल्गी इटिंगसाठी, जे आम्ही स्वतः पण यूज केलेले आहेत. असेच थोडेफार मी मोजके एल्गी इटर्स मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. तर आपला जो हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी जो एल्गिएटर आता क्लिअर करणार आहे तो एल्गिएटर आहे प्लेको शक्कर फिश. तर प्लेको शक्कर फिश हा एल्गिएटर बद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याची टँक साईज त्याला किती लागेल, देन त्याचे टँक वेट्स काय काय असतील, देन त्याचे प्लस पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स मी क्लिअर करेन या व्हिडिओमध्ये. सो देन सांगेन की प्लेको शक्कर फिशचे सगळ्यात पहिलं तर मी टँक साईज सांगेन. प्लेको शक्कर फिश जो आहे त्याला टँक साईज जर डिपेंड करतं साईजवरती, तुम्ही त्याला केवढ्या साईजमध्ये घेताय. स्टार्टिंगला जर त्याला एकदम स्मॉल साईजमध्ये घेत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉलीची जी साईज असते, मॉलीच्या साईजमध्ये जर तुम्ही प्लेको शक्कर फिश घेत असाल, तर तुम्ही त्याला 1 फीटच्या टँकमध्ये जरी ठेवला तरी काय हरकत नाही, किंवा 1.5 फीटच्या टँकमध्ये ठेवला तरी काय हरकत नाही. तरी पण मी तुम्हाला प्लेको शक्कर फिशसाठी 1 फीट किंवा 1.5 फीटचा टँक प्रेफर करतो, काही हरकत नाही. बट प्लेको शक्कर फिश हा कालांतराने मोठा होतो साईजमध्ये. सो देन तुम्हाला जसा जो मोठा होईल तुम्हाला त्याला वेगवेगळ्या टँकमध्ये प्लेस करावं लागेल, 2 फीट किंवा 2 फीटपेक्षा जास्त. देन टँक मेट्स. प्लेको शक्कर फिश हा सगळ्या फिशेस सोबत राहतो, काही हरकत नाही. फक्त तुम्ही त्यांना मॉन्स्टर फिशेस जे असतात त्यांचा ॲग्रेसिव्हनेस तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सिक्रेट व्हरायटीमध्ये बघायला गेलं तर तुम्ही शिवराम सोबत त्याला ठेवू शकता. परत ऑक्सिजन व्हरायटीमध्ये सुद्धा गोल्डफिश, कोई व्हरायटी यांच्यासोबत सुद्धा तुम्ही ठेवू शकता. गोल्डफिश व्हरायटी सोबत सुद्धा विदाउट ऑक्सिजनमध्ये सुद्धा तुम्ही मॉली व्हरायटी, परत प्लॅटी व्हरायटी, परत गप्पी व्हरायटी यांच्यासोबत सुद्धा तुम्ही टेट्रा व्हरायटी सोबत सुद्धा तुम्ही प्लेको शक्कर फिशला ठेवू शकता, काही हरकत नाही. देन त्याचे प्लस पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो. प्लस पॉईंट्स असं आहे की तो एल्गिएटिंगसाठी बेस्ट आहे. एल्गिएटिंग पण खूप चांगला होतो प्लेको शक्कर फिश. देन सेकंड प्लस पॉईंट आहे की तो रफ अँड टफ आहे. तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं आधीच की तुम्ही त्याला ॲग्रेसिव्ह फिशेस बद्दल सुद्धा ठेवू शकता. जास्त ॲग्रेसिव्ह मॉन्स्टर फिशेस सोबत तुम्ही नका ठेवू, मी तर प्रेफर करेन. बट जसं की सिक्रेट व्हरायटीमध्ये शिवराम आहे, परत ॲग्रेसिव्ह फिशेसमध्ये विदाउट ऑक्सिजनमध्ये मॉली आहेत, यांच्यासोबत सुद्धा तो राहू शकतो इझिली, काही हरकत नाही. रफ अँड टफ फिश आहे. त्याच्यावरती जरी अटॅक जरी केला मॉली व्हरायटीमध्ये कोणी, किंवा शिवराम्स मध्ये, किंवा अजून कोणतेही जर ॲग्रेसिव्ह फिश असेल मॉन्स्टर फिश सोडून, जर अजून कोणती ॲग्रेसिव्ह फिश असेल तर त्यांनी अटॅक जरी केला तरी तो इझिली स्वतःला सेफ करू शकतो. रफ अँड टफ आहे. हे जे प्लस पॉईंट्स आहेत. मायनस पॉईंट्स सांगितले त्याचे तर साईजमध्ये मी जसं की सांगितलं, साईजमध्ये तो कालांतराने खूप मोठा होतो, खूप वाढतो वेळेनुसार. सो देन त्याला अदर टँकमध्ये तुम्हाला प्लेस करणं खूप गरजेचं आहे, जसा जसा तो मोठा होईल तसा. देन दुसरी आहे त्याचा निगेटिव्ह पॉईंट असा आहे की तो अटॅक करतो काही फिशेसवरती. जसा तो मोठा होतो, स्टार्टिंगला तो एल्गी इटिंग जेव्हा करतो, एल्गी इटिंग्स करता करता जसा तो मोठा होतो, सो देन ज्याच्यासोबत जे फिशेस असतात त्या फिशेसच्या बॉडीवरती जी एल्गी लागते. सो देन जे टँगमेट्स असतात प्लेको शक्कर फिश सोबत तुम्ही जे टँगमेट ठेवाल त्यांच्या बॉडीला पण जी एल्गी लागते ती एल्गी सुद्धा तो खाण्यासाठी फिशेसवरती अटॅक करतो. त्यामुळे फिशेस घाबरतात. फिशेस जे असतात स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तो अटॅक करतो फिशेसवरती. हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. दुसरं एक गोष्ट आहे की प्लेको हा एल्गिटिंगसाठी बेस्ट आहे. बट सगळ्या फिशेसमध्ये एल्गिटिंग्सच्या फिशेसमध्ये एल्गिएटर्स ज्या ज्या फिशेस आहेत त्या सगळ्या फिशेसमध्ये जास्त करून विष्ठा रिलीज करणारा फिशेस जर कोणता असेल तर तो प्लेको फिश आहे. तो जास्त प्रमाणात विष्ठा रिलीज करतो. सो देन हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि लास्ट निगेटिव्ह पॉईंट बघितलं तर सांगेन तर तुम्हाला ओव्हर फिडिंग. फिडिंग खूप करतो प्लेको फिश. मॅक्झिमम प्लेको फिशेस जे असतात ते फिडिंग खूप घेतात. देन ओव्हर फिडिंगचा इश्यू होऊ शकतो. ओव्हर फिडिंगमुळे तो राहू शकणार नाही. बिकॉज आपण जेव्हा फिशेसना जेव्हा फिडिंग करतो
तेव्हा बघणं गरजेचं आहे की त्या वेळेला प्लेको फिश टँकच्या कोणत्या साईडला आहे आणि बाकीचे फिशेस कोणत्या साईडला आहेत. तर ज्या साईडला बाकीचे फिशेस आहेत त्या साईडला तुम्ही फिडिंग करावं असं मी सजेस्ट करेन, जेणेकरून बाकीचे फिशेस इझिली पहिले फिडिंग करतील आणि नंतर प्लेको फिश फिडिंग करू शकेल. बिकॉज तो आपण जेव्हा फूड टाकतो तेव्हा तो फूडवरती पहिला अटॅक करतो अँड देन त्याची ओव्हर फिडिंगमुळे तो राहू शकणार नाही. आय थिंक प्लेको फिश हे त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. बाकी ब्लॅक ऑफ शकर फिश हा बेस्ट आहे एलिगी इटिंगसाठी. देन तुम्ही पण ट्राय करू शकता इझिली. असेच काही अजून एलिगेटर्स आहेत जे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या क्लिअर करेन. तोपर्यंत थँक्यू.